मंगेश सर इथं आहेत. वेट दाखव. हा बघ बाबा, बघा वेट, बघा वेट. हा दुसरा सेट या ठिकाणी इझिली वर्कआउट परफॉर्म करत असताना पाहू शकता तुम्ही. सपोर्टची गरज नाही का विकी? अजिबात सपोर्टची गरज नाहीये. रेडी बारीक आहे पण स्ट्रेंथ खूप जास्त आहे वीरांकडे. ओके हा बनानाज. नाही थांब. रिस्पेक्ट पावर बनानाज. One eternity later. कसं आहे का, तुम्हाला वाटत असेल कमी वेटने मारायला पाहिजे, पण इन्क्लाइन चेस्ट प्रेससाठी वेट थोडंसं जास्तच लागतं. त्याच्यामुळे कधी पण ट्राय करायचं की आपल्या लिमिट्सला पुश करा थोडंसं होईल जेवढं. आता माझा लास्ट वीकचा PR होतं 16 kg. सो मी आज स्टार्ट करताना 17.5 kg स्टार्ट केलं. लास्ट टू जरा तरतरत मारले पण तरी पण मी ट्राय केलं. पाहू शकता तुम्ही. नंतर लास्ट वीकचं PR होतं 12.5 kg आणि 10 kg सुरू करतायत. झालं की कटिंगचा विषय मागच्याच ब्लॉग मध्ये आलेला आहे. तरी पण तुम्ही कटिंग कुठं करून आलास? हेअर कट कुठं केलास? 100 रुपयाची लिंबाखाली 100 रुपयाची होत नसते. बोला किती नाही यायला मारणार आहोत उचलताना पासून घेऊ द्या. आपले पायनॅपल बॅक मारत आहेत. किती ना टाइम संपत आला रे. चल हा तुमची 40 मारायला लागलेत. हात मोडलाय तरी नाही समजा ती लिफ्टिंग करत बसते तुझं. चला सर घ्या. हा चला पडा. हा सरला येऊ द्या. सपोर्ट पाहिजे का? सपोर्ट लागतोय सर. मारा पाठीवर. हा चलतंय हा जातंय. 2 3 4 5 6 7 ऑन. सगळं पोस्टर फक्त लक्षात ठेवा. लाईट पाठीचा आर्क आला पाहिजे पूर्ण. चेस्ट 11 12 13. तर विकी सरांच्या सपोर्टनी लाईट सपोर्टनी 20 kgचा पण सेट मारलेला आहे. लाईट सपोर्ट म्हणायला असते पण ती खरं तर सपोर्ट लाईट चैतन्य सारखे धंदे आम्ही करत नाहीत काही. विकी सरचा सेट चालू आहे आता. बाटली स्वतःची नाही बरं का, दुसऱ्याचीच बाटली आहे. स्वतःची जरा दिसायला चांगलं दिसतंय म्हणून मी किसरची बाटली घेऊन आले. आता मी म्हणून आपली बाटली घ्यायला गेलो. आणलं बघा. चैतन्य डायरेक्ट 10 वरून डायरेक्ट 15 वर जायलेत. 12:30ला स्किप करून त्यांच्या लई जास्त इगोवर आली होती गोष्ट आम्ही बोललेली. तर बघूयात आता 15 कितीनं काय होतं त्यांच्यासोबत. रेडी आहोत का चैतन्य? रेडी आहोत का म्हणलं? ऐकू येत नाहीये त्याला सध्याला. सपोर्ट देऊ नका विकी सर, अजिबात सपोर्ट देऊ नका.
जाऊ द्या किती जाते बघूयात. आर्क बनव ना चैतन्य इथं. सहा. खाली जाऊ दे, खाली जाऊ दे. पहिल्यांदा काउंटिंग बरोबर सांगितलंय चैतन्यानं. द्या सपोर्ट द्या सपोर्ट द्या सपोर्ट द्या. खाली जाऊ दे. सपोर्ट द्या सर. दोन अजून. नाईस, व्हेरी नाईस. चांगलं वाटलं तुम्ही तुमच्या लिमिट्स पुश करताय ते पाहून. थैंक यू, आपका ये उपकार जिंदगी भर याद रहेगा मुझे. कसं आहे काय, चिडवायचा भाग थोडासा असतो पण यांनी चांगला प्रयत्न केलाय. काय वाटतं विकी सर? चांगला आहे प्रोग्रेस चांगला आहे चैतन्य. आता 25 kg स्टार्ट करावं का शेवटचं सेट? सेकंड लास्ट. आता मी आतापर्यंत लाईफ मध्ये कधी 25 kg ने इनक्लाइन डंबल प्रेस मारला नाहीये. सो पहिले मी ट्राय करतो कसं होईल ते. लेट्स गो. तर गाईज 25 kg लाईफ मध्ये पहिल्यांदा मारा. 25 kg 10 रेपिटेशन साठी जाणार आहे. विकी सर सपोर्ट करा जरा. जोरात खालायचं रे पाठीवर फक्त करून. हा जाते हा. 4 अजून 4. हा जाऊ दे चल. 6 repetitions साठी जाईल. बेलो आहे पण नेक्स्ट वीक मध्ये ट्राय करतो. 25 kg फर्स्ट टाइम आलेला आहे. 6 repetitions. विकी सर 25 ने चालू करायले. हा तिसरा. हा आता एक रेप मारतो बा. हा किती आला? फाटले पूर्ण चेस्ट पूर्ण फाटलेली आहे गाईज. 6 रेपिटेशन माझे. तर त्यांनी तर 12 मारलेत, डबल मारलेत माझे डायरेक्ट. तर नेक्स्ट वर्कआउट काय करायचं आता? नाही चैतन्याचा राहिलं एक सेट. ह्यानंतर काय घ्यायचंय? ह्यानंतर घेऊच ओके फेक डेक फ्लाय घेऊ. तर डेक फ्लाय. आता पॉवर ऑफ क्रिएटिंग बघायची आपल्याला इथं. आमचा पहिला सेट म्हणजे यांचा शेवटचा सेट असते. चैतन्य मोरे या ठिकाणी 17.5 kg घेऊन तयार आहेत आता यांच्या पाठीवर. सावकाश घ्या, काही विषय नाही. चिडवत नाहीत तुम्हाला कोणी. मागे पाहू शकता आमच्या जिमचा स्टाफ खूप जास्त सपोर्टिव्ह. किती गेले? 9 गेलेले आहेत. चांगली प्रोग्रेस आहे तसा. चांगला प्रोग्रेस केलाय. हा तर चैतन्याने चांगला प्रोग्रेस केला या ठिकाणी. स्टार्टिंगला त्यानं आला होता तेव्हा 7 न मारला होता, 7.5. आता डायरेक्ट 17.5 मारला. प्रोग्रेस चांगला आहे. भारी वाटायला. या ठिकाणी आमचे काडी पैलवान सत्तुकी पावर या ठिकाणी. पावर उद्या डॉली की टपरीचं 3rd वर्जन आहे काही. आज करा आमच्या कस्टमर ह्यांना सबस्क्राईब असं करा. तर माझे ट्रेनर, माझे गुरु अर्जुन सर. तर गाईज ह्यांच्याकडूनच सगळं शिकलो मी, वर्कआउट वगैरे हे.
नवीन इंग्लंडसाठी तुम्हाला काही सांगायचं आहे का तुमचं? सांगा हो सर. काही पण बोला मराठीमध्ये. बोला. दोन शब्द बोला काय. तर थोडीशी कॅमेराची आहेत काहीच. तर आपण कंटिन्यू करूयात आपल्या वर्कआउट सोबत. आणि जरा एक पोजिंग सेशन चालू आहे. इलाइट बॉडी बिल्डिंग काय असते काय पाहू शकतो तुम्ही. पॉवर लिफ्टर आहे त्यांनी. खूप सारे कॉम्पिटिशन्स मध्ये पण पार्ट घेतात त्यांनी. ऑफिशियली सर पॉवर लिफ्टर पण आहेत आणि बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशन मध्ये ऑफिशियली कम्पीट पण केलेलं आहे सरांनी. तर हा सर्टिफाईड ट्रेनर आहेत हाय क्लास जिमला. तर ज्यांना पर्सनल ट्रेनर व ट्रेनिंग वगैरे काय जर पाहिजे असेल तर सरांकडे कॉन्टॅक्ट करा. यांचा इंस्टाग्राम आपण स्क्रीनवर देऊ, त्याला डायरेक्ट DM करू शकता तुम्ही. करे खूप सारे प्रमोशन्स ह्या ब्लॉग मध्ये झालेले आहेत. तर वर्कआउट करूया आपण आता पुढचा. तर सुमित मारत आहे. कितवा सेट आहे? पहिला आहे का? पहिला सेट फ्लॅट चेस्ट प्रेस मशीनवर. तर ब्लॉग शूट करण्याच्या नादामध्ये जरा मसल रिलॅक्स झालेत. लय ही झाला रेस्ट मारतो आता पहिला सेट. सॉरी जरा जास्त रेस्ट झालेली आहे मसलला, पण काही प्रॉब्लेम नाही आहे. आम्ही आता कवर करूयात. तर दुसरा सेट चालू झालेला आहे. लास्टचे 15 मिनिट्स राहिलेत. तर हे वर्कआउट झाले त्यानंतर आणखी पेक डेक फ्लाय पण घ्यायचं आहे आम्हाला गाईज. तर विकी सर आता वर्कआउट करत आहेत. माझा सेट आहे आता भाऊ किती ना 40नच करतो. दरे वेट वाढवते बरं 50 असेल तर. आणि आता चैतन्य तयार झालेलं आहे वेट उचलण्यासाठी. पुश. आधी येतात. चला हो चला. तर आता डायरेक्ट 60 स्टार्ट करतोय गाईज आपण. 60 ने केलंय. चला. अरे बाबा तू आधी कर रे वर्कआउट. 15 मिनिट राहिले तुला. तर 40च्या नंतर डायरेक्ट 60चा सेट घेतलेला होता, त्यामुळे थोडासा हार्ड गेला आहे, पण झालेला आहे सेट. तर अशा प्रकारे माझा सेट कंप्लीट झालेला आहे गाईज. सो आता ह्यानंतर बहुतेक पुशअप्सचा एक सेट घेऊन आणि स्टीम बाथ घेतली तर घेऊन आम्ही आमचा आजचा जिममधला डे फिनिश करणार आहोत. सो बहुतेक तुमचं पण झालं का? ह्यांचं ट्रायपॉड घेऊन पायनॅपल खायला जात आहेत. पायनॅपल खालो फ्रेंड्स. हिप थ्रस्ट लेग डेला मारूयात आपण. वाईप तर आहे गाईज आमच्या जिम मध्ये. वाईप तर आहे, गाणं पाहू शकतात. इथं घेऊयात विकी सर. प्लेलिस्ट चांगली आहे जिम मधली. चला चला. माईक काढलाय. महाराजांचे गाणे लावले आहेत गाई या ठिकाणी.
अशा प्रकारे आज आपण आपला जिममधला दिवस संपवूयात. सो बघा त्या ताईला कुठे गेले, त्या ताईला बाय करून आज आपण आपल्या जिममधला डे संपवायचा आहे. बाय बाय ताई. चैतन्य त्या ताईसोबत फोटो काढतोस का माझे जरा? त्या सुमितचे फोटो आहेत की, सुमितचे फोटो आहेत. यांच्या बुद्धियुक्तीचा लागा डान्स मोज बाय चैतन्य मोरे. So guys, we are done with excellent chest workout session and आता आम्ही स्टीम बाथ घ्यायला जातोय. सो चैतन्य ह्या ठिकाणी रेडी होतोय स्टीम बाथ घेण्यासाठी. काय चैत्याला काहीतरी झाले काय, त्यांना आता वेगळे गाणे म्हणायला आहे. थोड्याच वेळामध्ये स्टीम बाथ घेऊयात. चैतन्य सेन्सर करायचा का कंटेंट स्टीम बाथ घेताना तर तुझा? पागल है, कैसी बातें कर रहा भाई. घेऊयात ना, त्याला काय. चैतन्याला आता दारू पाजून स्टीम बाथला बसवायचे. बड़ा हरामी हो बेटा. आणखीन कळालं नाही चैतन्य तुला? खरं सांग, कळाले का नाही? सो गाइज, यहाँ पर स्टीम बाथ लेकर हम लोग रेडी हो चुके हैं. स्टीम बाथ अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. स्टीम बाथ घेतलाय. ओके, अजून काय सांगू? कंटेंट बनव. अबे आता बसकून आलं धर कॅमेरा आणि बोल स्टीम बाथचं काय सांग, काय म्हणायचं मग? शाबाश बेटा, बहुत बढ़िया. गाइस, स्टीम बाथ लेकर हम लोग यहाँ पे रेडी हो चुके हैं. अभी नीचे जाकर फूड कोस्टा में पोस्ट वर्कआउट मील लेंगे. उसके बाद आज का दिन खत्म करेंगे गाइज. थैंक यू. सो गाइज, पोस्ट वर्कआउट मील घेण्यासाठी आम्ही सगळे आफ्टर जिम आलेलो आहोत. तिथं फूड कोस्टामध्ये B2B लाईट मध्येच किऑस्क कॅफेच्या समोर फूड कोस्टा म्हणून आहे. सो ओनरला पण घेऊयात आपण आपल्या ब्लॉग मध्ये. थोड्या वेळामध्ये त्यांनी येतील. सो त्यांनी त्यांची इन्फॉर्मेशन सांगतील. ओके ठीक आहे. सो ह्या ठिकाणी नवीन ब्लॉगर आपले, काय नाव तुमचं? यशोदीप, टेनेशियस डीप. चैतन्य ग्लुकोज घेताना आणि विकी सर. सो मॅम, इन्फॉर्मेशन सांगा तुमच्या फूड कोस्टाबद्दल. फूड कोस्टा नियर बाय देशी केंद्र स्कूल, B2B लाईट कॉम्प्लेक्स. ओके, सो आपण पाहू शकतो असं डाएट मेनू आहे इथं फूड कोस्टामध्ये. सो ज्यांनी पण जिम फ्रिक्स आहेत त्यांनी इथं येऊन विजिट करू शकता. सो खूप चांगला ह्या ठिकाणी डाएट भेटतो आपल्याला. आणि मॅम, आणखीन काही सांगायचं का तुम्हाला आपल्या व्ह्युअर्ससाठी? इंस्टाग्राम पेज बद्दल वगैरे तुमच्या? हां, इंस्टाग्राम पेजला नक्की फॉलो करा. फूड कोस्टा MH24. मॅगी खाऊ, बॉडी बनव. चिकन बर्गर, KFC चिकन बर्गर नाही, बर्गर कंपनीत चिकन बर्गर. त्यांनी टाकले बघा त्यांच्या ब्लॉग मध्ये चीट मील काय बी नसतं बघा तसलं. हेल्दी खावा, काकडी खावा, पायनॅपल खावा. पायनॅपल महत्वाचं आहे. आणि पाणी प्या, क्रिएटिन खा, आणि सगळ्यात महत्वाचं सत्तू खा. क्रिएटिनचा फायदा सांगा जरा. लई जण मला इन्स्टाला येतात मेसेज. फायदा माझ्यापेक्षा चांगलं सर सांगते. सर, क्रिएटिनचा फायदा सांगा. मसलला पंप आणि वॉटर होल्ड करण्यासाठी, मसल गेनिंगसाठी मदत करतात क्रिएटिन. सर, तुम्ही स्वतः यूज करता की नाही क्रिएटिन? हो सर पण क्रिएटिन यूज करतात. आणि मी पण मागचा 1 महिना झालं क्रिएटिन यूज करतोय. मला पण थोडेसे एकदम फरक जाणवायले. त्याचा इफेक्ट जरा 1 महिन्यानंतरच येतो. सो वॉटर होल्ड करतं मसलमध्ये खूप चांगल्या प्रकारे, स्ट्रेंथ वाढवते. आणि
सगळ्यात मेन गोष्ट सांगण्याची म्हणजे तुम्ही जेव्हा क्रिएटिन बाय करताल तेव्हा कुठल्या तरी सर्टिफाईड स्टोअर मधून किंवा मग ऑनलाईन साईट वरून बाय करा नाहीतर मग तुम्हाला ऑनलाईन साईट हा आणि शक्यतो एमबी वगैरे टाळा कारण की त्याच्यामध्ये एमबी नाही एमबी म्हणजे एमबी मसल ब्लेस मारतील आमच्यावर आधीच एक कॉपीराईट स्ट्राईक पडलेली आहे काही. तर बाकीचे काय करते डब्बा सेम असतो त्याच्यामध्ये क्रिएटिनच्या जागेवर दुसरं फेक पावडर वगैरे ऍड करतात. सो तुम्ही त्याच्यापासून वाचवण्यासाठी सर्टिफाईड साईट्स मधनं परचेस करा. वाटलंच तर 2-3 ह्याची लिंक टाकतो. प्रमोशन तू कोणता वापरतो? मी सध्या जीएनसीचा यूज करतो आणि मला चांगले इफेक्ट्स आले. जीएनसी सर पण यूज करतात वाटतं. अरे सर पण मसल टेकचाच यूज करतात. सो मसल टेक आणि जीएनसी चांगले क्रिएटिन सप्लाय करतात. जीएनसी, मसल टेक आणि माय प्रोटीन. सो तुम्हाला जर तुमच्यापर्यंत जर ही व्हिडिओ पोहोचला मसल टेक, जीएनसी आणि माय प्रोटीन तर प्लीज आम्हाला स्पॉन्सर करा नेक्स्ट व्हिडिओसाठी. आम्ही टाकत जाऊ. आता आपण आपल्या सबस्क्रायबर किती आहे तुमचे? मिलियन मध्ये आहेत का? सबस्क्रायबर 200 सबस्क्रायबर आहेत आमचे. सबस्क्रायबर किती झाले तसे? 121. ग्रोथ चांगली आहे. चांगली झाली. चैतन्य मोरे द ब्लॉग्स तसली बघतो टाकून तसली सबस्क्रायबर गेन करतो. तर घ्या आता ही आपले एग्स आलेले आहेत तुमचे झाले ही सरसाठी आहेत. ही बंद करू का? सरचे. सर येत आहेत बाकीचे सरांसाठी एक मसाला टाकला. मॅडम मसाला खूप झाला जरा कमी मेरा टाकला असेल. नाही ती काय झालंय व्हिडिओ चालू असताना जरा थोडं पडलंय फ्लो मध्ये जास्त रिटेक मध्ये जरा जास्त कुटाणा. आता कुटाणा कसं खायचं? डबल कुठा नाही पडतात काय. दीपचा हात मोडलेला आहे गाईज. बंद कर मग. नाही हे म्हणजे हे दररोजच असंच भेटतं काहीच म्हणजे प्रमोशनसाठी वेगळं नाही दिलंय त्यांनी. सो पनीर चिला पाहू शकतो तुम्ही. फूड ब्लॉगिंग बी सुरू करावं असं म्हणत आहे मी. चैतन्यला आता पछतावा होत आहे की त्यांनी का नाही ऑर्डर केलं. आणि श्रीवरची इडली भारी आहे. ते तर आहे कधी बी. नंबर आहे का हे बी तुम्ही ट्राय करून बघा ना. हा हे ट्राय करून पहा. लोकेशन आहे किऑस्क कॅफेच्या समोर B2B लाईट फूड कॉस्टा. आणि आता डाएट कम्प्लीट करून बोलूयात. नाही आम्हाला हे फ्री मध्ये प्रमोशन नाही आहे गाईज. ही सगळं फ्री मध्ये भेटायला असं काही नाही आहे. आम्ही पे करणार आहोत त्याच्यासाठी. फुकट खावे नाहीत आम्ही. ओके बाय. कसं आहे भाऊ? तर काही प्रमोशन वगैरे काही नाही आहे पण तिला ट्राय केलं आहे मी स्वतः आणि टू बी ऑनेस्ट प्रोटीन भेटतंय वरून टेस्ट पण भेटते. सो अप्रतिम आहे. आणि याच्यासोबत आपल्याला सॅलड वगैरे पण भेटते. सो हे जास्त महत्त्वाचं आहे. तुम्ही पाहू शकता मी जस्ट 2 घास टेस्ट केले पण मला खूप आवडलेलं आहे तिला. सो तुम्ही पण ट्राय करा. फूड कोस्टा किऑस्क कॅफेच्या समोर B2B लाईट ट्राय करा एकदा. सो अशा चांगली डाईट घेऊन आजचा ब्लॉग इथेच एंड करूयात आपण. हां प्रमोशन करून पण डिस्काउंट दिलेलं नाही आहे ह्यांनी तरी पण टेस्ट चांगली होती त्याच्यामुळं हां डिस्काउंट भेटेल तुम्हाला आमच्यातर्फे आलो तर. जस्ट अप्लाय कोड चैत्यापंती. चैत्यापंती 10. अशा प्रकारे ब्लॉग एंड करूयात आपण ह्या नोटवर. चांगला चेस्ट डे झालेला आहे. विकी सर चेस्टला पंप आलाय का तुमच्या जरा असा? माझ्या तर मस्त आलाय जरा. तर वर्कआउट पण झाला, हेल्दी डाएट पण झालं. तर असेच फिटनेस रिलेटेड व्हिडिओज तुम्हाला जर पाहिजे असतील आणि नॉलेज पण पाहिजे असेल तर सबस्क्राईब करा. काय आपल्या चॅनलचं नाव? आपल्या चॅनलचं नाव द चैत्यापंती. आणि ऑल्सो माझ्या पण चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देईल सुमित तुम्हाला. चॅनलचं नाव आहे स्क्रीनवर दे. विकी डिस्क्रिप्शन मध्ये पण टाकतो. एकदा जरूर हे करा. आपण चॅनल चेकआउट करा. जर आवडलं तर लाईक करा. आपण कसं जरा बघतो करतो पण ह्यांनी असे प्रॉपर जिम फ्रीक व्हिडिओज टाकतात. सो तुम्हाला खूप जास्त हेल्प होईल PT साठी पण. सो आपण आपला ब्लॉग इथेच एंड करूयात. थँक्स फॉर वॉचिंग.